ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा दाट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. आता भावी नसली म्हणून काय झालं ती एकटी बघून असा चान्स घेता तुम्ही साहेब लांब उभे राहा गप्पर राहा. साहेब बोलताय काय हो ती माझ्या मुलीसारखी आहे. मूर्ती चोरीला गेली हे तुमच्या मनात आहे ते काढून टाका. आम्ही सांगतोय ते ऐका. मूर्ती अदृश्य झाली आहे. काय मूर्ती अदृश्य झालेली आहे. हे बाबा कदम हे काय झालं रे मला हादरल्यासारखं झालं पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. कोणी आहे का माझ्या जवळ नका येऊ नको नको. नको रे बाबा.
थांब अरे बाप्पाजी बाप्पाजी चला उठा. काय झालं बाबा कदम? अहो, मोठा भूकंप झालाय. भूकंप चला. तरीच मला हादरे जाणवत आहेत मगापासून. हो पण आता काय करायचं? आता आधी बाहेर पडायचं, दुसरं काय करायचं? बरोबर काय घ्यायचं? बरोबर काय घेता? आधी स्वतःच्या पायावर नीट उभा राहा, बाहेर चला, स्वतःला चला, जीव वाचवा. चला, चला बाप्पाजी, चला. चला. कशाला काळजी करते आता? गुरुआईनी सांगितलं ना सगळं व्यवस्थित होईल म्हणून. हो सांगितलं ना, पण कधी होणार सगळं व्यवस्थित? 3 महिन्यात तुझ्या घरात 3 सुना येतील, त्यातली एक सून तुला संकटातून बाहेर काढेल असं म्हणाल्या. सुना कसल्या काढतायत संकटातून बाहेर? मी काय मेले? गुरुआईनी आणखी एक धक्कादायक बातमी दिली, ती विसरतेस तू. उद्या पहाटेच्या आत त्यातली एक सून आपल्या घरात येणार आहे. अहो तुम्ही त्यांच्या सगळ्याच गोष्टी इतक्या गंभीरपणे घेऊ नका हो. तुम्हाला माहिती ना त्या इतकं काही बोलत होत्या ना की त्याचा कशाशी काही संबंधच नव्हता. कामिनी, गुरुआईच्या प्रत्येक शब्दाला एक खोल अर्थ असतो, फक्त त्यातला अर्थ कळण्याइतकी प्रगल्भता आपल्या बुद्धीमध्ये नसते. बरं मला सांगा, सूर्य आपल्या बरोबर आहे? तिकडे रूम मध्ये झोपलाय, म्हणजे सकाळच्या आत तो तर लग्न करत नाही ना? मी धर्माला कधीपासून फोन लावतोय पण लागत नाहीये. म्हणजे तुम्हाला वाटतं धर्मा असं करेल? छे छे, धर्मा मला सांगितल्याशिवाय असं काहीही करणार नाही. बघ, आत्ता सुद्धा आउट ऑफ रीच लागतोय. कुठे गेला असेल? तुम्ही ना नको इतकी काळजी करताय. तुम्ही चिंता सोडून द्या. बरं काळजी करत बसून काही होणार आहे का? जे घडणार ते घडणारच आहे ना. तुम्ही झोपायला चला बघू. कामिनी, गुरुआईचा शब्द आजपर्यंत कधीही खोटा ठरलेला नाहीये. आज रात्रभर मला झोप येणं कठीण आहे. तर उद्या पहाटेपर्यंत कुठली सून येणार आहे घरात?
भूकंप झाला का काय? अरे संजय उठ, संजय. संजय, अरे हे पोरगं कुठे गेलं? संजय, गुलब्या, अरे गुलब्या, गुलब्या. गोदा काय झालं आता? अरे एवढं समजा घर आदरलंय. तुम्ही याला होतास का झोपला होतास? अहो मला पण तसंच वाटलं, पण म्हटलं सपान बिपण पडले का काय आपल्याला. गुलब्या तू पण तुला सप ते मरू दे. अरे हे पोरगं कुठे गेलं? म्हणजे संजय साहेब माहिती. अरे नाही ना, माझ्या शेजारी झोपलो होत. कुठं गेलो कोणास ठाऊक. मी या लाईटीला बी काय झालं कोणास ठाऊक. भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता गोदा, त्या लाईट कशी राहणार आहे? रस्त्यावरचे दिव्याचे खांब सुद्धा तुटले असतील. पण एवढ्या अंधारात कुठं गेला असेल तो? कोण? संजय नाही आहे ना घरात. काय? मला वाटतं की घर हादरलं ना, त्याला जाग आली असेल आणि तो बघायला गेला असेल की काय झालं. तो असेल इथेच कुठेतरी बाहेर. एवढ्या अंधारात कुठे गेला असेल तो? अरे देवा, अहो ह्यो असाच कुठं ना कुठं तरी जात असतो. आता धनाजीराव आला तर त्यांना कसं तोंड ना म्या. नाही नाही सापडतो, आपण शोधूया त्याला. होय की नाही. अहो एवढ्या अंधारात कसं शोधायचं त्याला? गोदा, त्या आता रडून काही होणार आहे का? घाबरू नका तुम्ही, तो असेल इथेच कुठेतरी. चला या आपण शोधूया सगळे. या. चला चला शोधूया शोधा त्याला. गाव संपण्यापेक्षा ते मेलेला करा एकदाची भावीण. नाहीतर काय पुऱ्या गावाचा तमाशा करायला आली आहे. मी म्हणतो हिचं पहिली तयार झाली असती तर जयसी भाऊजीचा जीव वाचला असता आणि आमची घरं पण पडली नसती. गुरु चला मंदिरात जाऊ, देवीला साकडे तरी घालू. अरे मंदिरात जाऊन काय करणार आता? देवी नाही आता तिकडे, रागावून गेलीये, गाव सोडून गेलीये, मंदिर सोडून गेली ती. तिकडे जाऊन काय करणार आपण? अहो आमच्या यांना पण भरपूर लागले हो. गावात बरेच जण जखमी झालेत. डॉक्टरांना बोलवायला लागेल. आता आपल्याला धनाजी रावांकडून मदत घ्यावी लागणार आहे. मी तिथेही जाऊन आलो पण धनाजीराव नाहीये तिकडे, ते मुंबईला गेले. अरे देवा, आता आपलं काही खरं नाहीये. अरे आता तिचा अपमान केलात ना, भोगा आपली फळ. शिक्षा करणार तुम्हाला आता ती शिक्षा. आपण बाप्पाजींकडे जाऊ, काहीतरी मार्ग काढतील ना ते. या अशा अवेळी आमच्याकडे येण्याचं प्रयोजन. अहो बाप्पाजी, आम्हा समध्यासनी भ्या वाटते. या गावाचं कसं होईल याची चिंता लागून राहिली. सर्व विश्वाची चिंता वाहणारा तो परमेश्वर वरती बसलाय. या गावाची चिंता वाहण्यासाठी त्यानंच तर आम्हाला जगात पाठवलंय. या गावाचं कल्याण यासाठीच तर आमचा जन्म. अहो बरं बाप्पाजी, त्या जयश्री भाविनीनं काळ्या डवात जीव दिला. या अख्ख्या गावात बोंब उठली की आता गावाचं काही खरं नाही. गावावर लय संकट येणार आहेत. संकट येतीलही कदाचित, पण त्यासाठी तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. गावावर आलेलं प्रत्येक संकट हा बाप्पाजी स्वतःच्या छातीवरती झेलेल. पर त्यात भिराई रुसून गेली. आता तिचा बी आधार नाही आम्हासनी. भिराई आई जरी रुसून गेली असली तरी ती परत येईल. पण त्यासाठी गावानं आणि गावातल्या प्रत्येकानं आमचं ऐकलं पाहिजे. आमच्या आज्ञेचा मान राखला पाहिजे. आमच्यावर अविश्वास, धर्मावर अविश्वास दाखवला तर मात्र संकटाची परंपरा खंडित होणार नाही. धनाजीरावांसारखा माणूस, अहो त्याच्यावर बी मोठमोठी संकट येतात. तर कंपनीला आग लागली त्याच्या. अहो बाप्पाजीवर अविश्वास दाखवला ना तर असंच होणार बघा. भिराईवर अविश्वास, आमच्यावर अविश्वास दाखवला तर त्याचं फळ हेच मिळणार. एक लक्षात ठेवा, बाप्पाजी या गावात आहे तोपर्यंत गावाला घाबरण्याचं कारण नाही. विश्वास ठेवा. संशयाला सुरुवात झाली की संकटाची मालिका सुरू झालीच असं समजा. श्रद्धा पाहिजे. या आता तुम्ही
तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. बाप्पाजी समर्थ आहे. जय भिराई. भिराईच्या नावानं चांग भलं. या. अरे तुम्ही लोकांनी घाबरायलाच पाहिजे रे. तुम्ही घाबरला नाही तर या बाप्पाजीचं महत्व कसं वाढेल. संजय, ए संजय. संजय, संजय साहेब, ओ संजय साहेब. अहो, कुठं गेला असेल माझं लेकरू? तुम्ही घाबरू नका, इथेच कुठेतरी असेल तो. आता धनाजीरावांची काय सांगायचं? गोदात्या तुम्ही रडू नका. मागे एकदा तो असं निघून गेला होता ना रात्री. मग आपण शोधलं ना त्याला. सापडला ना आपल्याला. मग आत्ताही सापडेल. संजय, संजय, ए संजय. अरे लेकरा कुठं आहेस? संजय साहेब. संजय. संजय बाळा, अरे कुठं आहेस तू? हो, आपण ह्या साईडला जाऊया का? हा चला चला. संजय साहेब. बाप्पाजी, बाप्पाजी, बाप्पाजी वाचवा. बाप्पाजी, 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 बाप्पाजी. या गावाचा वाटोळा झालाय. काहीतरी करा. आमची घरं पडले, गुरंढोरं मेले. थांबा बाप्पाजी, थांबा. थांबवा बाप्पाजी, काहीतरी करा. शांत व्हा, शांत व्हा. आम्हाला वाचवा बाप्पाजी, आम्हाला वाचवा. हे पहा, यापुढं गावात भूकंप होणार नाही. आता जो भूकंप झाला तो आम्ही आमच्या शक्तीनं थांबवलेला आहे. आत्ताच आम्ही आई भिराईशी प्रत्यक्ष बोलत होतो. आम्ही भिराईला विचारलं, माते, या लेकराकडून, या बाप्पाजीकडून असा काय अपराध घडला म्हणून तू एवढी भयंकर शिक्षा या गावाला दिलीस. खूप मनधरणी केली आम्ही भिराईची. तेव्हा तिनं आपल्या क्रोधाचं कारण आम्हाला सांगितलं. गावकऱ्यानो, आपण आई भिराईला शब्द दिला होता की काशीला भाविण म्हणून तुझ्या सेवेत रुजू करू. पण एका मागून एक संकट येत गेली आणि आपण काही तो शब्द पाळू शकलो नाही. म्हणून आई भिराई आपल्यावर क्रोध पावली आहे आणि म्हणून गावावरती एक भयानक संकट आलंय. पण बाप्पाजी, यावर उपाय काय? उपाय उपाय आहे. उपाय एकच. लोको, जयश्रीचं सुतक आज संपतंय, तेव्हा उद्या सूर्योदयापूर्वी काशीला भाविण करायला हवी. आम्ही देवीकडून फक्त सूर्योदयापर्यंत मुदत मागून घेतलेली आहे. तोपर्यंत जर आपण काशीला देवीची भाविण करू शकू तर गावावर कुठलंही संकट येणार नाही. पण तसं जर झालं नाही तर मात्र या गावावर भयानक संकटाची परंपरा कोसळणार आहे. मग या गावाला कुणीही वाचवू शकणार नाही. तेव्हा जा, काशी कुठं असेल तिथून तिला शोधून आणा, नाहीतर या गावाचं काही खरं नाही. बाप्पाजीचा, बाप्पाजीचा. बाप्पाजी, 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 बाप्पाजी. मला काही बोलायचंय. तुमचं सगळं बोलणं मी ऐकलंय. या गावावर जी काही संकट येत आहे ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माझ्यामुळे येत आहेत. मला वाचवता वाचवता माझ्या आईचा नाहक बळी गेला.
माझ्यामुळे मी आणखी लोकांचा जीव घेणार नाही. जर माझ्यामुळे या गावाचं भलं होणार असेल तर मी या गावाची फिराई यायची भाविण व्हायला तयार आहे. आली भाग्यलक्ष्मी.